राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही। नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे 2 माजी मंत्री यात धडगावचे केसी पाडवी आणि तळोदा येथील माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा राजकीय प्रवास जवळपास सोबतच सुरू झाला। मात्र मंत्रीपद पद्माकर वळवी यांना अगोदर मिळालं। काँग्रेस संघटनेत बऱ्याच राजकीय उलथापालथ झाल्या। संघटनामधील राजकीय स्पर्धा तसेच वळवी यांचा पराभव करणारी कारणं, काँग्रेस संघटन वरिष्ठ स्तरावर होणारे दुर्लक्ष यांमुळे सलग 2 पराभवांनंतर पद्माकर वळवी यांनी विधानसभा निवडणुकीत थेट अक्कलकुवा अग्रणी मतदारसंघात बाप पक्षाकडून उमेदवारी केली। या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून केसी पाडवी तर शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि अपक्ष उमेदवार म्हणून संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी उमेदवारी केली होती। दरम्यान सर्वच उमेदवार दिग्गज असल्यानं अतिशय काट्याची लढत या ठिकाणी झाली होती। यात आमशा पाडवी हे विजयी झाले। मात्र काँग्रेसचा उमेदवार पाडण्यासाठी डॉक्टर हिना गावित व पद्माकर वळवी यांची उमेदवारी कारणीभूत ठरली। यामुळे निकालानंतर राजकीय वाटचाल करण्यासाठी वळवी यांच्या हालचाली सुरू होत्या। यात काँग्रेस पक्षातच आपलं संपूर्ण राजकीय वाटचाल करणारे पद्माकर वळवी यांनी काँग्रेस पक्षाकडे एक प्रस्ताव पाठवला। साधारण 2 महिने उलटूनही अपेक्षित प्रतिसाद पक्षाकडून मिळाला नाही, म्हणून त्यांनी अजित पवार यांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला। मात्र या भेट आणि प्रवेशाबाबत बातम्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये आल्यानं पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली आणि प्रस्ताव मान्य करत पक्षानं त्यांना सन्मानानं प्रवेश दिला। दरम्यान 2 महिने उशीर का? जिल्ह्यातील एका बड्या नेत्यानं पद्माकर वळवी यांना अपक्ष उमेदवारी केल्यानं केसी पाडवी यांचा पराभव झाल्यानं त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊ नका असा पावित्र्य लेखी तक्रार पक्षश्रेष्ठींकडे केली होती। मात्र आता पक्षश्रेष्ठींकडूनच पद्माकर वळवी यांचं महत्त्व लक्षात घेता त्यांना पक्षात घेतल्यानं येणाऱ्या काळात त्यांना पक्ष काय जबाबदारी देतं याकडे लक्ष लागलंय। विधानसभा निवडणुकीत पराभवाला कारणीभूत ठरणारे पद्माकर वळवी यांनी माजी मंत्री केसी पाडवी यांची सदिच्छा भेटही घेतली आहे। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, नंदुरबार।